ती पुष्प औषधी फ्लॉवर रेमेडी नेमकी काय आहे, कुठून आली, त्याचा इतिहास काय आहे? डॉक्टर एडवर्ड बाक म्हणून होते लंडनमध्ये. 1930 साली त्यांनी या सगळ्यावरती रिसर्च केला आणि सुरुवात केली. म्हणजे की मग आपण उलटं करायला पाहिजे ना. खरं तर आपण आधी मनावर काम करायला पाहिजे, स्वभावावर काम करायला पाहिजे, तुमच्या मानसिकतेवर काम करायला पाहिजे आणि पुष्पौषधी हेच काम करतात. सो हा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी, आपले न्यूनगंड कमी होण्यासाठी फ्लॉवर रेमेडीजमध्ये कुठलं औषध आहे? एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला लार्ज नावाचं एक औषध आहे. एका ठराविक पातळीवर जर तुमचं डिप्रेशन असेल तर तुम्ही आधी पुष्प औषधीनेच ते बरं करू शकलात तर ते खूप नैसर्गिकरित्या बरं होतं तुमचं. आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे खूप बडबडे असतात, कोणाचं ऐकायचंच नाही, स्वतःच फक्त रेटत धरायचं. आणि मग अशा लोकांसाठी काही औषध आहे. आणि आई वडिलांची तीच तक्रार असते की अभ्यासात त्याचं मन लागत नाही, हा जास्त वेळ अभ्यास करू शकत नाही, एकाग्रता याची कमी आहे, याच्यासाठी पण औषध आहे. पुष्प औषधीमध्ये आपण एक एक्झाम कॉम्बिनेशन म्हणून एक कॉम्बिनेशनच देतो, तेच करायला लावणं. म्हणजे हिटलरशाही हा शब्द त्याच्यासाठी योग्य आहे. त्याच्यासाठी वाईन हे औषध खूप छान काम करतं. हो, वाईन. वाईन म्हणलं जातं त्याला, VINE. सो मला सुद्धा सवय आहे की तुमच्या इथे पॉडकास्टला येण्याच्या अगोदर माझ्या पर्समध्ये असताना 5 ड्रॉप्स मी घेऊन मग इथे तयारीने येते. होतं माइंड असं रिलॅक्स होतं. येस, नक्कीच. काय काय होतं अजून रेस्क्यू रेमेडीने? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत, आता आपल्या मंचावरती म्हणण्यापेक्षा हा कधी असे गेस्ट आहेत आपल्याकडे काही ज्यांचे इतके पॉडकास्ट आपल्या मंचावरती झालेले आहेत, हा मंचसुद्धा त्यांचाच आहे असं म्हणावं लागेल. त्यातल्याच एक गेस्ट डॉक्टर सायली राणे वैद्य मॅम. त्या आपल्याकडे जवळपास 7-8 वेळेस आलेल्या आहेत. त्या सतत आपल्या मंचावरती येण्याचं कारणच हे आहे की प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय तेव्हा घेऊन येतात आणि तो विषय प्रेक्षकांना, तुम्हा सर्वांना खूप जास्त भावतो आणि पुन्हा नवीन विषयाची किंवा मॅमला पुन्हा मंचावर बोलवण्याची मागणी होते आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आज आपल्या मंचावरती सायली मॅम आलेल्या आहेत. आणि आजचा जो विषय आहे तो पुन्हा एक वेगळा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला बरेच आजार होतात किंवा ते मानसिक असतील, शारीरिक असतील. शारीरिक आजारांसाठी भरपूर औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत, मेडिसिन उपलब्ध आहेत. परंतु अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये बिलकुल आपल्याला असं वाटतं की आपले जे काही स्वभाव गुण आहेत, आपण एखाद्याला जर असं समजलं की मी जर तुम्हाला विचारलं की माझा स्वभाव रागीट आहे, याच्यासाठी तुझ्याकडे काय औषध आहे? तर नाही. माझं मूल चिडचिड करतं, याच्यासाठी काय औषध आहे? नाही. जन्मजातच ते चिडचिड आहे, एखादं मूल असतंच चिडकं, तर त्याला काय औषध आहे? परंतु नाही. माझी सासू फार हेकेखोर आहे, याच्यासाठी काय औषध आहे तुमच्याकडे? नाही. पण यालासुद्धा औषध आहे. माझा नवरा खूप जास्त रागवतो, खूप जास्त ओरडतो किंवा माझ्याशी खूप कमी बोलतो, याच्यासाठी काय औषध आहे? या सर्वांसाठी औषध आहेत. म्हणजेच स्वभावाला देखील औषध आहे आणि या स्वभावावरती औषध देणारं एक डिपार्टमेंट आणि त्या औषधाची प्रणाली, या प्रणालीवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या मंचावरती डॉक्टर सायली मॅम आलेल्या आहेत आणि आजच्या पॉडकास्टमध्ये यावर सविस्तर अशी चर्चा होणार आहे. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. कदाचित हा पॉडकास्ट तुमच्यासाठी उपयुक्त नसला किंवा तुमचा स्वभाव गुणाला उपयुक्त नसला तरी तुमचे पार्टनर असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमच्या कंपनीतील ग्रुप्स असतील किंवा तुमचं फ्रेंड सर्कल असेल, त्याच्याचमध्ये कोणाला ना कोणाला हा पॉडकास्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. म्हणून शेवटपर्यंत बघा. तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण वळूयात आपल्या प्रेस्टिजियस गेस्टकडे. नमस्कार मॅम, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा राजमंचावरती. कशा आहात? थँक्यू सो मच. मला राजमंचाला यायला कायमच आवडतं आणि तुमच्या आशीर्वादाने, सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने खूप छान रिस्पॉन्स आहे सगळ्याच माझ्या कामाला आणि ते काम करताना मलाही छान वाटतं. त्यामुळे मला पुन्हा तुम्ही इथे आमंत्रित केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जसं मी आत्ता इंट्रो देऊनच बोललो की बऱ्याच लोकांचे ना स्वभाव वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत आणि त्या स्वभावाचा मला असं वाटतं की तोटा किंवा स्वभावाचा त्रास इतरांना होतो. म्हणजे फॅमिली मेंबर्सला होतो,
बाहेर गेलं तर फ्रेंड्सला होतो हो. आणि अशा पद्धतीनं. आणि जर आता मी इंट्रोमध्ये बोललो असेल तर लोकांना थोडा प्रश्न पडला असेल की अशी कुठे औषधं असतात. सो फ्लॉवर रेमेडी जसं आपण म्हणतो, Yes. पुष्प औषधी, याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. हो. ती पुष्प औषधी, फ्लॉवर रेमेडी नेमकी काय आहे, कुठून आली, त्याचा Yes. इतिहास काय आहे? पुष्प औषधीबद्दल आपण आधी थोडंसं जाणून घेऊया. डॉक्टर एडवर्ड बाक म्हणून होते लंडनमध्ये. 1930 साली त्यांनी या सगळ्यावरती रिसर्च केला आणि सुरुवात केली म्हणजे याचा अभ्यास करायला. आणि ते स्वतः त्यासाठी संपूर्ण जंगल भागामध्ये राहिले. भरपूर तिथे त्यांनी शोध घेतला. त्या निसर्गाच्या सानिध्यात बरेच वर्ष आधी ते राहिले. आणि त्याच्यामध्ये मग त्यांना एक वनस्पती आणि मग फुलांचा शोध लागला. त्यातलं मिम्युलस हे त्यांचं सगळ्यात पहिलं औषध आहे. म्हणजे फुलाचा शोध आहे. त्याच्यानंतर त्यांनी इम्पेशन्स म्हणून एका औषधाचा शोध लावला. असं करत करत त्यांनी 38 औषधांचा शोध लावला. आणि नंतर त्यातल्या काही महत्वाच्या 5 औषधांचं कॉम्बिनेशन, ज्याचं 39वं औषध आहे रेस्क्यू रेमेडी त्याला म्हटलं जातं. सो या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला, भरपूर शोध लावला. आणि त्यांचंही म्हणणं कायम असं होतं की सगळ्याचं मूळ हे तुमच्या स्वभावामध्ये असतं किंवा तुमच्या एका मानसिक गोष्टींवरती जास्ती आधारलेलं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, कुठलाही आजार हा आधी मनाला होतो आणि मग तो शरीरावर तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देखील हे सांगितलेलं आहे. सो मग त्यांचं असं म्हणणं आहे की मग आपण उलटं करायला पाहिजे ना. खरं तर आपण आधी मनावर काम करायला पाहिजे, स्वभावावर काम करायला पाहिजे, तुमच्या मानसिकतेवर काम करायला पाहिजे. आणि पुष्प औषधी हेच काम करतात. अच्छा. बरं, ती अतिशय नैसर्गिक असल्या कारणाने याचे 0 साईड इफेक्ट्स आहेत. कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत, पहिलं म्हणजे. दुसरी गोष्ट की तुम्हाला ऑलरेडी जर कुठल्या आजारासाठी तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेत असाल, म्हणजे ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेद असेल किंवा इतरही कुठली, तर त्याच्या बरोबरीने सुद्धा आपण ही औषधं घेऊ शकतो. त्यासाठी पण ती अतिशय सप्लिमेंटरी म्हणून पण घेऊ शकतो. ती अतिशय नैसर्गिकरित्याच काम करतात. आणि कारण त्याचं अजून एक वेगळं उदाहरण सांगते की बऱ्याच लोकांनी नंतर असा एक प्रयत्न केला की ही जी वनस्पती किंवा ही सगळी जी औषधं आहेत ही सगळी नैसर्गिकरित्याच उगवतात. म्हणजे तुम्ही जर ठरवून असं म्हणालात की जसं आपण भाताची शेती करतोय किंवा आपण झेंडूच्या फुलांची शेती करतात आणि ठरवून आपण याची शेती करू शकत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी हे प्रयत्न केलेले आहेत आतापर्यंत. हो, की ती वनस्पती किंवा त्याचं रोप म्हणा हे दुसरीकडे नेऊन लावायचं, पण ते येत नाही. कारण ही सगळी नैसर्गिक आहेत. त्या सीझनमध्ये त्याप्रमाणेच या सगळ्या वनस्पती उगवतात, त्याची फुलं येतात आणि मग त्यावेळेलाच ती सगळी साठवून ठेवली जातात. आता लंडनमध्ये यांचं स्वतःचं मोठं इन्स्टिट्यूट आहे डॉक्टर बाक यांचं, आणि त्याच्यावर अजूनही खूप छान काम चालू आहे. त्यांचे सगळे आमच्यासारखे सगळे जे विद्यार्थी आहेत ते सगळे काम करतात त्यावर. मी तिथली स्वतः म्हणजे लंडनची पहिली लेवल सुद्धा त्यांची दिलेली आहे. आणि शिवाय मी नेहमीसारखंच की इथे आपल्या भारतामध्ये शिकवणारे जे काही त्यातले तज्ज्ञ लोक आहेत तशा मी 4-5 लोकांकडे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिकलेली आहे. आणि छान म्हणजे त्याचा माझा अनुभव पुन्हा एकदा सांगते की मला तो पूरक का ठरलेला आहे की मी आधी मॅरेज काउन्सिलर म्हणून काम करते. सो काउन्सिलर म्हणून काम करताना तुम्हाला काही वेळेला औषधं द्यावी लागतात. औषधं म्हणजे कुठली तर जर तुम्हाला आता डिप्रेशनसाठी एखादं औषध घ्यायचं लागलं तर मी असं सजेस्ट करते की एका ठराविक पातळीवर जर तुमचं डिप्रेशन असेल तर तुम्ही आधी पुष्प औषधीनीच ते बरं करू शकलात तर ते खूप नैसर्गिकरित्या बरं होतं तुमचं. म्हणजे कुठल्याही पॅथीला मी नावं नाही ठेवणार, पण तरी सुद्धा हे अगदी आपल्या मी त्याला आजीबाईचा बटवाच म्हणते. म्हणून पुढे मी सांगेन की हे सगळ्यांनी शिकणं, मॉडर्न बटवा असं आपण म्हणूयात, की प्रत्येकाकडे घरामध्ये पुष्प औषधीचं एक किट आपण म्हणूयात असलं पाहिजे की जे पटकन आपल्याला सगळ्यासाठीच उपयुक्त ठरतं. त्यामुळे हे अतिशय नैसर्गिक असं काम करणारी आहे. नैसर्गिकरित्या घेण्याच्या पद्धती त्याच्या अतिशय सोप्या आहेत आणि अगदी लहान म्हणजे तान्हं बाळ, नुकतंच जन्म घेतलेलं बाळ, आणि अगदी 100 वर्षापर्यंतची व्यक्ती म्हणजे बरेपर्यंत असं आपण म्हणूयात, सगळेच घेऊ, कोणीही हे घेऊ शकतं, इतकं ते सेफ आहे.
येस. हे मानवी मनावरती काम करतं हो आणि त्याचे जे काही समजा मानसिक असंतुलन ज्याला म्हणू शकतो, हो की आता समजा हो. एखादा व्यक्ती आहे, हं. तो अतिशय जास्त रागावतो. म्हणजे हं. त्याचं मानसिक संतुलन योग्य नाही, हो असंच आपण हो समजू शकतो. हो एखादा व्यक्ती म्हणजे स्वभाव वेगवेगळे आहेत आणि त्याचा फरक पडतो. हो तर कुठली औषधं कशावरती काम करतात याचं हं. जर मला वाटतं थोडक्यात आपण हे केलं पाहिजे. हो मी आता काय करतो, एक स्वभाव वैशिष्ट्य घेतो आणि बरं. त्याच्यानुसार मला तुम्ही औषधं सांगा, की असाच स्वभावाचा एखादा व्यक्ती असेल, हो तर त्याला कुठलं औषध लागू होईल येस. आणि एखादं उदाहरण जर तुमच्याकडे त्याच्याशी ट्रीट झाली असेल किंवा कशा केसेस येऊ बरं, शकतात त्याच्याशी बरं. निगडीत, तर हे आपण हे करू. हो सुरुवातीला मला असं वाटतं, की आजकालच्या लोकांमध्ये ना कॉन्फिडन्स खूप कमी आहे, हो हो न्यूनगंड आहे. हो मी हे करू शकतो की नाही, हे थोडासा आपल्याकडे तेवढा कॉन्फिडन्स नाही आपल्या नाहीये लोकांकडे. नाहीये. सो हा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी, आपले हं. न्यूनगंड कमी होण्यासाठी फ्लॉवर रेमेडीजमध्ये कुठलं औषध आहे पुष्प हो औषधीमध्ये? येस, याच्यामध्ये 2 छान औषधं आहेत आपल्याकडे. एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला लार्ज नावाचं एक औषध आहे. बरं. आणि आपण जेव्हा गिल्टमध्ये जातो, म्हणजे हं. तुम्ही म्हणता तसं, की कशाचा तरी आपल्याला सतत त्रास होत जातो किंवा आपला स्वतःला आपण दोष देणं जे म्हणतो, ओके. अशी सेल्फ पण एक ब्लेमिंग. त्यातली हो हो तो पण एक त्यातलाच थोडासा एक प्रकार येतो आपल्या स्वभावातलाच, की कॉन्फिडन्सही कमी असणे आणि शिवाय ही गोष्ट असणे. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक माझ्याकडचे आलेली केस सांगते. माझ्याकडे एक मुलगी डिवोर्स झाला होता. साधारणतः ती 28-29 वर्षांची होती. बरं. 1 वर्षाचाच संसार होता तिचा आणि तिची आई माझ्याकडे तिला घेऊन आली होती काउन्सिलिंगसाठी म्हणा असं. आणि सगळं त्यांच्या दोन्ही सेशन्समध्ये मला जास्ती करून असं जाणवलं, की तो जो घटस्फोट तिचा मुलीचा झाला, तर त्याचा दोष सगळा आई स्वतःवर घेत होती. अच्छा. दोष म्हणजे कसा, की तिला असं वाटत होतं, की हे मी ठरवून दिलेलं लग्न आणि मी सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या आणि हे सक्सेसफुल नाही टिकलं होऊ नाही. शकलं, टिकलं नाही आणि यामुळे माझ्या मुलीचं खूप नुकसान झालेलं आहे. तिच्यावर हा घटस्फोटाचा एक शिक्का लागलेला आहे. या सगळ्यामध्ये ती आई इतकी गिल्टमध्ये गेली होती, की प्रचंड. म्हणजे जेव्हा मला ही सेशन्स काउन्सिलिंगची झाली, त्यावेळेला त्या मुलीपेक्षा मला आईवर जास्ती काम करावं लागलं होतं. बरं. म्हणजे ती मुलगी बिचारी येऊन आईला समजावून सांगायची, की आई ठीक आहे, अगं ह्याच्यात तुझा काही दोष नाहीये. पण शेवटी आई आहे आणि तिच्या हातून हे घडलं, हा काहीतरी मोठा गुन्हा घडलाय किंवा ही चूक झालीये, या अतिशय गिल्टमध्ये ती बिचारी माता होती बरेच दिवस. आणि मग मी त्यांना माझ्याकडे काउन्सिलिंगला आल्यानंतरच एकदा सुचवून बघितलं होतं, की मी तुम्हाला जर अशी पुष्प औषधी दिली तर तुमच्यावर त्याचा चांगला परिणाम दिसेल आणि तुम्ही मुख्यतः या सगळ्यातून पहिल्या बाहेर याल बरं. आणि मग आपण मुलीला आपण काउन्सिलिंगने यातून बाहेर काढू शकतो. म्हणजे तिच्यासाठी आत्ता जो हा एक प्रसंग आहे, यातून बाहेर पडण्यासाठी काउन्सिलिंगने मदत होईल. पण तुम्हाला मात्र मला असं वाटतंय, की औषधं घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांनी खरंच 3-4 महिने छान औषधं घेतली आणि पूर्ण गिल्ट या त्या विचारातून त्या बाहेर पडल्या. सो हे मला उदाहरण कायम त्यांचं डोळ्यासमोर कुठलं येतं. औषध दिलं होतं त्यांना? त्यांना आपण तिथे पाईन म्हणून एक औषध दिलं होतं. ओके. हां, पाईन. हो येस, पाईन म्हणून एक औषध आहे. हे गिल्ट वाटणं किंवा आणि हा बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या नकळत आपल्यामध्ये असतो. म्हणजे काही वेळेला लोकांना कळत नाही, की स्वतःला स्वतःच्या गोष्टींसाठी दोष दिला जातो ओके. किंवा दुसऱ्याची कुठली तरी गोष्ट बिघडली बिनसली तरी सुद्धा त्याचा दोष स्वतःला दिला जातो. म्हणजे त्याचं कारण खरं तर कदाचित ती लोक नसतात सुद्धा बरेचदा, हो, हो. पण तरी त्या गिल्टमध्येच ते वर्षानुवर्ष लोक असतात. कधीतरी 10-15 वर्षांपूर्वी सुद्धा जर एखादा काही चुकीची गोष्ट हातून घडली असेल चुकीने, तर त्याचं सुद्धा गिल्ट हा तो 10-15 वर्ष कॅरी केला जातो. पाईन नावाच्या औषधाने ती हो, लेडी तो लेडी पूर्णपणे बरी झाली. आता हे तर मी तुम्हाला त्या व्यक्तीचं लेटेस्ट उदाहरण सांगितलं होतं. म्हणजे नुकतीच घडलेली ही घटना होती. पण जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं, की असं एखादं डोक्यात ठेवलेली गोष्ट, की जो गुन्हा म्हणा किंवा चूक एखादी ही 20-25 वर्षांपूर्वी लहानपणी जरी घडलेली असेल, तरी सुद्धा ते औषध एवढ्या वर्षांनी सुद्धा छान काम करतं. कसं घ्यायचं असतं ते औषध? आपण 2 पद्धतीने ते औषध घेऊ शकतो. एक तर आपण ते पाण्याबरोबर घेऊ शकतो, त्याचे ड्रॉप्स फक्त, किंवा मग होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यामधून पण आपण औषध ग्लोब्युल्स. येस, ग्लोब्युल्स मध्ये आपण घेऊ शकतो. हो, हो. खूप छान.
पुढचं कॅरेक्टरिस्टिक घेतो. म्हणजे आता आपण हा पॉडकास्ट खूप मनोरंजक होणार आहे आणि लोकांना खूप अपिलिंग आणि रिलेटेबल होणार आहे. कारण आपण जसं म्हणतो की आता न्यूनगंड, हो सेल्फ ब्लेमिंग, स्वतःला दोष हो देण्याची हो एक प्रवृत्ती ही हो सगळ्यांमध्ये असते आणि तशी ती प्रवृत्ती इतक्या मोठ्या लेवलवरची असताना सुद्धा त्या पाईनसारख्या औषधांनी नीट होत असेल तर खूप छान आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आणि कामी येईल असं मला वाटतं. पुढचं एक कॅरेक्टरिस्टिक घेऊयात. आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे खूप बडबडे असतात. मग कोणाचं ऐकायचंच नाही, स्वतःच फक्त रेटत धरायचं. आणि मग अशा लोकांसाठी काही औषध आहे ना, आपल्याकडे खूप छान औषध आहे पुष्प औषधीमध्ये त्यासाठी. हिदर नावाचं एक औषध आहे. हिदर, येस, हां. ओके. आणि अति बडबडे स्वभाव हा एक वेळ ठीक आहे सर, पण त्या अति बडबडीचा इतरांना होणारा त्रास पहिलं म्हणजे, आणि दुसरं म्हणजे ना त्यातून अजून एक वाईट काय होतं की अशा व्यक्तीला लोक हळूहळू टाळायला लागतात अच्छा. आणि हे खूप वाईट आहे. म्हणजे मग ती व्यक्ती एकटी पडते. मग ग्रुपमध्ये समजा एखाद्या असेल तर मग त्या व्यक्तीला सगळे ठरवून म्हणतात, "ए नको आ, तो खूप चावतो बाबा." चावतो, कान हाच चावतो. शब्द त्याच्यासाठी अगदी बरोबर आहे. "नको आ, ती अति बडबड करते. नाही बाबा, मी नाही सहन करू शकत." आपण इतके छान मूडमध्ये सगळेजण असतो आणि आणि असा कुठलाच टॉपिक नाहीये की मग त्यावरती बोलायला सुरुवात करत नाही किंवा तो बोलायला सुरुवात करत नाहीये. असेच त्या लोकांबद्दलचं थोडंसं गॉसिप केलं जातं आणि मग लोक त्यांना टाळायला लागतात आणि एकटेपणा त्या लोकांच्या वाट्याला खूप येतो. आणि एकटेपणा या डॉक्टर बाख यांनी केलेल्या त्या गटामधलंच ते औषध आहे खरं तर. तर त्यामुळे अशावर पण आपण काम करू शकतो की अति बडबड की जी दुसऱ्याला थोडी त्रासदायक होऊ शकते. आणि सगळ्यातलं मग कुठला विषय कुठलाही चाललेला असू देत, मग आपल्याला त्यातलं काहीही माहिती नसलं तरी ती लोक बोलायला सुरुवात करतात. म्हणतात तसं चालत्या गाडीत चढणं जे आपण म्हणतो की नाही, तसं ते सुरू होतात. तर त्यावर हिदर हे अतिशय उत्तम काम करतं. बडबड कमी होते, अगदीच कमी होते, अगदीच कमी होते. माझ्याकडे अशी एक केस आलेली होती. तर तिचा नवरा असा होता, म्हणजे एका हे लेडीचा पार्टनर मध्ये फार होत असेल मला. पार्टनर्स मध्ये होतं आणि तिला ना हाच प्रॉब्लेम सेम. तर त्यांचं छान नवीन लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या कपल्सचा एक खूप छान ग्रुप होता. त्यांचे जुने मित्रमैत्रिणी होतं, लव्ह मॅरेज होतं त्यांचं. तर तिला मात्र ती मिस्टरांना याच्यासाठीच घेऊन आली होती की तिला स्वतःलाही हे जाणवायचं, पण शेवटी नवरा होता म्हणून ती सहन करत होती. पण तिला जेव्हा हे जाणवलं की बाहेरचं आपलं जे हे फ्रेंड सर्कल आहे, तर हे सगळे लोक आपल्याला टाळतात आता दोघांनाही, त्यालाही बोलवत नाहीत आणि मग तिलाही बोलवत नाहीत, हे जेव्हा तिला जाणवायला लागलं होतं ना, तेव्हा तिला थोडंसं ते वाईट वाटलं होतं किंवा खटकत होतं. आणि म्हणून ती मिस्टरांना आपल्याकडे औषधासाठी घेऊन आलेली होती. आणि त्यांनी पण लगेच ताबडतोब, म्हणजे त्यांना सुद्धा 3-4 महिन्यात ह्यातला फरक जाणवायला लागला. अति बडबड मधून तो माणूस काय अगदी लगेच आपल्या औषधांनी शांत होत नाही नक्कीच, कारण तो त्याचा मूळ स्वभाव असतो. बडबड करत होता, पण एक आपण म्हणतो ना काहीतरी मुद्देसूद बोलणं किंवा कमी बोलणं, मध्ये मध्ये न बोलणं, हे जे होतं ना, ते त्यांचं प्रमाण आपोआप आपल्या औषधांनी छान कमी झालं. ओके, खूपच छान. मला असं वाटतं पुढचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात की आपल्या आजूबाजूला, म्हणजे आपण ही एक्झाम्पल कशी निवडतोय की आपल्याच आजूबाजूला अशी लोक असतात ज्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा किंवा चुकीच्या स्वभावाचा आपल्याला त्रास होतो. मग जर अशा फ्लॉवर रेमेडीमध्ये काही औषध आहेत ते घेऊन ते ठीक होत असतील. सगळ्यात मोठं घरातलं एक उदाहरण असतं ना की सासू, आई, मोठा भाऊ, बॉस, ऑफिसमध्ये बॉस, यांना ना एक टापटीप स्वच्छता असावी, परंतु ते OCD ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीची टापटीप, ज्याच्यामध्ये त्यांना म्हणजे आता हा कप असा ठेवलेला आहे तर त्याची थोडीशी असा तिरका का नाही, तर त्यांना तो अशाच पद्धतीने पाहिजे. इतकी त्या अतिरेक त्या टापटीपीचा. आणि त्याच्यामुळे मग हा टॉवेल इथे का टाकलाय, अरे कपडे असे का ठेवलेत, शूज असे का ठेवलेत, मग पेन तो त्याच्यामध्येच असला पाहिजे, याचा इतरांना फार त्रास होतो, ज्याला OCD वगैरे म्हणतो. याच्यासाठी काही औषध आहे? येस, आहे ना सर. याच्यात अतिशय त्याचं नाव पण फार विचित्र आहे, बीच असंच म्हणतात त्याला. तर नक्कीच आहे असं आपल्याकडे एक औषध. आणि तुम्ही म्हणतात असं की माणसाने व्यवस्थित असावं, टापटीप राहावं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, ह्याची गरजही आहे. पण त्याचा अतिरेक आणि अतिरेकाबरोबरच त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि त्रासाबरोबरच समोरच्या माणसाला त्यावरून बोललं जाणं. म्हणजे माझ्याकडे त्यासाठी पण एक अशीच केस आली होती की ती मुलगी अशीच नवीन लग्न झाली म्हणजे 2 वर्ष झाली होती लग्नाला.
आणि तिची सासू टिपिकल बीच अशा औषधाची म्हणजे त्या कॅरेक्टर सारखी होती की सगळ्याच गोष्टी जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की हा मग सुद्धा त्याच अँगलनी हवाय किंवा ओट्यावर अगदी एक कणभरही सगळं सांडता कामा नये. आता तिने मला ह्या सगळी भरपूर उदाहरणं सर दिली होती. ती म्हणाली की मी चहा केल्यानंतर आपण चहा साखरेचे डबे आपले जे रॅकवर असतात ते खाली ठेवलेले असतात आपल्या ओट्यावर चहा होईपर्यंत. पण ती म्हणाली की मी चहा फक्त बाहेर पाहुणे मंडळींना देऊन येईपर्यंत किंवा घरातल्या मंडळींना पण बाहेर देऊन येईपर्यंत पण जर तो डबा खालीच असेल तर त्यावरून पण त्या मला वाटेल तशी बडबड करायच्या आणि खूप राग यायचा त्यांना. त्यांचं असं म्हणणं होतं की चहाचं काम चहा साखरेचं काम झालं की ते डबे आधी वरती गेले पाहिजे आणि मगच चहा बाहेर आला पाहिजे. सो हे ती म्हणाली की मी आत येऊन हेच करत होते. मी आत येऊन ते डबे माझ्याकडून वरती ठेवले जायचे पण हे सतत रोजच्या रोज प्रत्येक गोष्टीत तिला बोललं जाणं याचा तिला खूप त्रास व्हायला लागला होता. आणि मग ती मला म्हणाली की आता ह्याच्यात मी काय करू शकते किंवा कसं करूयात आपण या गोष्टींवरती काम. तर एक छान खूप गोष्टी असं एक चांगला म्हणजे फायदेशीर आहेत आपल्यासाठी या रेमेडीज घेणं कसं तर आपली औषध थोडीशी गपचूप पण आपण देऊ शकतो. कारण त्यांचं रोजचं जे पाण्याची बॉटल असेल किंवा काय त्यामध्ये पण आपण कारण कुठलीच सासू असं औषध घ्यायला यायला तयार होणार नाही सुनेबरोबर. सुनेकडून तर नाहीच अजिबातच नाही. मग तयार कसं होणार त्या. तर त्याचा त्रास थोडासा सगळ्यांनाच घरातल्यांना कमी करण्यासाठी आपण अशी औषधही देऊ शकतो किंवा त्यांचं जे रोजचं एक पाण्याचं भांड असेल किंवा बॉटल असेल त्याच्यामध्ये एक ठराविक ड्रॉप्स घालून ठेवायचे आणि मग दिवसभर त्यांच्या पोटात ते डोस गेले की नाही बदलत. बऱ्याच क्वांटिटीमध्ये जर आपण घातलं तर नाही टेस्ट बदलत. कळत नाही तसं आपण काही वेळेला अन्न पदार्थातून आपण देऊ शकतो अगदीच गरज असेल तर. सो तिथे खूप छान उपयोग झाला आणि इतका बदल झाला सर तिच्या सासूबाईंमध्ये. म्हणजे मुळातली त्यांची शिस्त काही बिघडली नाही पण हे जे टोचून बोलणं आहे त्यावरचं जे ते समोरच्या व्यक्तीला किंवा त्या सुनेला जे त्रासदायक होत होतं ना तिथे मात्र खूप बदल तिला जाणवायला लागला. ती म्हणाली ना की तेवढा तरी बदल झाला की मी ऍटलिस्ट बाहेर पाहुण्यांना चहा पाणी देऊन येईपर्यंत त्या सहन करू शकत होत्या की ते डबे खालीच आहेत. एवढा बदल मात्र पुष्पौषधी नक्की करतात आपले. ओके, पुढची केस घेऊयात आपण. याच्यामध्ये काय होतं बरीच लोक अशी असतात ज्यांना ना मोल्ड होता येत नाही परिस्थितीनुसार एखाद्या याच्यामध्ये थोडं घुसणं किंवा ते खूप असे रिजिड असतात. त्यांना जमून घेता येत नाही परिस्थितीशी किंवा त्यांच्या ज्या सवयी आहेत ते जसं जगलेत ते तसंच जगणार. म्हणजे इथं सुद्धा काही सासू असतील हे असतील म्हणजे एक 20-25 वर्ष मी या स्वभावाने किंवा या गुणवैशिष्ट्यांनी जगलो तर मी तसंच जगत राहणार आणि प्राप्त परिस्थितीसोबत ते जमून घेत नाहीत. किंवा एखादं ॲडिक्शन ती सवय लागते एखाद्या गोष्टीची ती सवय सुटत नाही ॲडिक्शन सुटत नाही. अशा लोकांसाठी काही औषध आहे पुष्पौषध? आता हे थोडंसं मी अजून तुम्हाला थोडंसं विस्तारून सांगते. जसं तुम्ही आता म्हणालात की ते का नाही सोडू शकत त्याचं कारण काय असतं तर अगदी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगते सर. आपल्याला एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये छान वाटत असतं. कम्फर्ट झोन येस. माणूस कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला तयार नसतो आणि म्हणून मग त्याला त्या कुठल्याच गोष्टींमधले झालेले बदल किंवा ह्या गोष्टी तो पटकन स्वीकारायला तयार होत नाही. आणि ते सगळ्या बाबतीत असतं. म्हणजे अगदी घर बदलणं असेल आपला जॉब बदलणं असेल किंवा सगळ्याच गोष्टी या पद्धतीने तर तिथे मात्र मग त्याला तो बदल स्वीकारता येत नाही बिलकुल. आणि त्याच्यासाठी आपल्या पुष्पौषधीमध्ये वॉलनट नावाचं अतिशय सुंदर औषध आहे. अतिशय उत्तम औषध आहे ते की जे तुम्हाला नवीन परिस्थिती ऍक्सेप्ट करण्यासाठी तिथे तुम्ही थोडेसे रुळण्यासाठी मदत करतं. थोडक्यात म्हणजे कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला मदत करतं. आणि याच्यासाठी आत्ता एक माझ्याकडे लेटेस्ट छान उदाहरण असं आहे की रिडेव्हलपमेंटला एकांचं घर जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या घरातल्या आजी आहेत तर त्या थोड्याशा रेस्टलेस आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे अजूनही आहे की म्हणजे मला त्यांनी हे वाक्य सांगितलं मलाही थोडंसं क्षणभर वाईट वाटलं की जे काय आता माझं व्हायचंय ते ह्याच घरात होऊ दे. माझा संसार सगळा इथे झालेला आहे. माझी मुलं सुनां म्हणा त्यांचे संसार मी इथेच बघितलेत. नातवंड माझी याच घरात जन्मलेली आहेत. तर मला हे घर नाही सोडायचंय. आणि सगळ्या सुखसोयी असणारं दुसरं नवीन घर होतं पण त्या ते तयार नव्हत्या. ते रिडेव्हलपमेंटचं ते घर सोडून दुसऱ्या घरात जाणं म्हणजे त्यांच्याच वास्तूत होणार आहे पण हे त्यांना
स्वीकारायला खूपच त्रास होत होता. तर त्यांनी मात्र छान स्वतःहून त्या आणि त्यांच्या घरातले आले होते आणि त्यांना आपल्या वॉलनट औषधाने खूप छान मदत झाली सर. त्याच्यासाठी वॉलनट वॉलनट नावाचं औषध. येस येस येस. बरं. काही लोकांना ना खोटं बोलण्याची फार सवय असते. हो. हां, म्हणजे खोटं उगीचच म्हणजे काही कारण नसताना सुद्धा ते खोटं बोलतात किंवा काही आता त्यांना जर विचारलं की तू लेट का आला, तर ते काहीतरी खोटंच कारण सांगतील. असं एक खोटं बोलण्याची वारंवार त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये वातावरण एक खराब होतं. हे अशा लोकांसाठी मुलांमध्ये पण जास्त असतं हे. लहान मुलं जे असतात स्कूलमध्ये जाणारी वगैरे, त्यांच्या बाबतीत हे जास्त घडतं. याच्यासाठी काही औषध आहे? हो सर, आहे ना. आणि मुलांमध्ये तर ही सवय ना लहानपणापासून जर एकदा लागली तर ती मोठेपणापर्यंत राहते. म्हणजे ती कदाचित पुढे गेल्यावर एवढी ती कळत नाही, पण नकळतपणाने मग त्यांच्याकडून खोटं बोललं जातं. येस, आपल्याकडे त्यासाठी चिकरी नावाचं खूप उत्तम औषध आहे, जे थोडेसे आत्मकेंद्री किंवा थोडे स्वार्थी आपण म्हणूयात, की आधी माझं सगळं बघायचं. म्हणजे स्वार्थी लोकांसाठी पण काम करतं. स्वार्थी लोकांसाठी पण हे थोडं छान काम करतं. खोटं बोलणारी मुलं जी असतात, या सगळ्यावरती चिकरी हे फार छान काम करतं सर. आणि माझ्याकडे विशेष करून असंच खोटं बोलणं, गोष्टी लपवणं घरातल्यांपासून, यासाठीच एक मुलगा आला होता. त्याला चिकरीने खूप छान, अर्थात त्याला अजून 2-3 मला वेगळी कॉम्बिनेशन्स पण द्यावी लागली होती, पण त्याच्याबरोबरीने चिकरीने मात्र उत्तम काम केलं होतं त्याला औषधं जेव्हा दिली त्यावेळेला. आणि 6 महिने त्याला औषध घ्यावं लागलं होतं, पण त्याचे रिझल्ट्स अप्रतिम होते. म्हणजे त्यांना घरातल्यांना हे जाणवायला लागलं होतं की वस्तू कोणाच्या तरी घेऊन घरी येणं, चोरणं थोड्याशा, अशी पण सवयी त्या मुलाला थोड्याशा लागल्या होत्या. हो. सो त्या गोष्टी त्याच्या हळूहळू कमी झाल्या. नक्कीच. बरं. काही लोकांना ना जेलसी खूप असते. हो. इतरांबद्दल द्वेष, मत्सर, या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. आणि लोकांचं चांगलं झालेलं न बघवणं किंवा उगीचच असं कंपॅरिझन व्हायला सुरुवात होते, जेलसी तयार होते. याच्यासाठी काही औषध आहे पुष्प औषधीमध्ये? हो, यासाठी सुद्धा आपल्याकडे एक अतिशय उत्तम औषध आहे. हॉली नावाचं एक औषध खूप छान आहे आपल्याकडे. येस, हॉली नावाचं औषध खूप छान आहे. आता कितीही म्हटलं सर, आपण सख्खी बहीण भावंड जरी म्हटलं ना, तरी सुद्धा कुठेतरी मत्सर असतोच थोडाफार प्रमाणात तरी. म्हणजे माणूस त्याला नंतर असं स्वतःच्या मनाने सांगतो की अरे माझाच भाऊ आहे किंवा माझीच बहीण आहे आणि मला असा विचार करणं पण चुकीचं आहे. पण कुठेतरी क्षणभरासाठी का होईना हा मनात विचार येऊन गेलेला असतो. आणि जेव्हा मत्सर असतो ना, तर त्याचं पुढे जाऊन खूप गोष्टी चुकीच्या वळणावर सुद्धा जाऊ शकतात. किंवा जेलसी, मत्सर, या सगळ्यामधून आपण जे म्हणतोय सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे पुढे गुन्हेगारी वृत्तीपर्यंत किंवा काहीतरी हातून गुन्हा घडण्यापर्यंतच्या पण गोष्टी होऊ शकतात. आणि अजूनच हेच औषध हॉली नावाचं अजून एकावरती पण काम करतं, ते म्हणजे संशय. अच्छा, संशयी वृत्ती. हो. संशयी वृत्ती ज्या लोकांची असते ना, तिथे पण सर, आणि कपल्समध्ये जास्त असेल. कपल्समध्ये खूप असतं सर. म्हणजे मी कायम म्हणते की तो संशयाचा किडा म्हणजे तो वाळवीसारखा, मी त्याला वाळवी हेच नाव देते, की तो एकदा शिरला ना की अख्खं घर जसं वाळवी पोखरते तुमचं, तसं सर संशयाचा किडा तो एकदा घुसला ना की तो तुमचं सगळं नातं पोखरतं. आणि अतिशय म्हणजे वाईट. आणि खरंच तसं काहीही नसतं सुद्धा. म्हणजे जेव्हा एखाद्या नवऱ्यावरती संशय घेतला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नसतंच, 90% नसतंच सर असं काहीही. पण मी म्हटलं तसं पुन्हा एकदा की तो डोक्यात शिरलेला तो संशयाचा किडा, मग त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण जसं वाळवीवरती पण खूप भयंकर ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात, तसं आपल्याकडे मात्र हॉली नावाचं खूप छान आणि सौम्य असं औषध आहे की जे तुमच्या संशयावरती सुद्धा उत्तम काम करतं. माझ्याकडे असं एक कपल आलेलं होतं की त्याच्यामध्ये ती बायको अखंड संशय घ्यायची. अखंड म्हणजे तुम्ही विश्वास करणार नाही, प्रत्येक गोष्टीसाठी सर व्हिडिओ कॉल. आता तर ती म्हणजे त्याचा चांगल्या आणि तुम्ही खरं तर उपयोग करून घ्यायला हवाय, पण इतका संशय की व्हिडिओ कॉल करणं सतत, तू कुठे आहेस ते लाईव्ह लोकेशन त्याचं शेअर करण्यापर्यंत. आणि एवढं सगळं करूनही ती संशय घ्यायची की तरी सुद्धा तू काहीतरी करतोस. समाधान होतच नाही. नाही. मित्रांबरोबर असला तरी कोण मित्र आहेत,
कुणाबरोबर नक्की आहेस. ऑफिसच्या लोकांबरोबर असलं तरी मला लाईव्ह लोकेशन पाठवायचं, मला फोटो पाठवायचे किंवा व्हिडिओ कॉल शक्य असेल तर व्हिडिओ कॉल करायला सांगायचं. इतक्यापर्यंत तो संशय गेला होता या सर. हॉली औषधाने होतं हो, कमी? हो, हो, हो. हॉली या औषधाने अर्थात त्यांना सुद्धा मला हॉलीच्या बरोबर आणखीन काही 2-3 कॉम्बिनेशन्स द्यावी लागली होती. कारण आपण सगळ्याच बाजूने केस अँगलनी टेकिंग केल्याच्या येस. नंतर हो, लक्षात हो, येतं हो. आपल्याला. सगळ्या बाजूनी आपण बघतो. त्यामुळे अजून पण 2-3 देतात. त्याच्याबरोबर त्यांना रेमेडीज द्याव्या लागल्या होत्या आपल्याला. मला वाटतं पण हे प्रत्येक दुसऱ्या कपलला कामी लागणार येणारं औषध आहे. येस, येस, येस. आणि पुन्हा एकदा संशय हा तिथेच तुम्ही क्लिअर केला तर ठीक आहे. पण मी म्हटलं तसंच, की तो खरंच वाळवीसारखा किडा आहे. तो किती पुढे जाईल, कसं पोखरेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही सर. खरंय, खरंय. बऱ्याच सर्व म्हणजे जवळपास सर्वच पालकांची एक तक्रार असते स्वतःच्या मुलांच्या बाबतीत, की अभ्यासाला बसले की मन लागत नाही. एकाग्रतेचा अभाव त्या सर्व मुलांमध्ये आढळतो आजकालच्या काळामध्ये. आणि आई-वडिलांची तीच तक्रार असते, की अभ्यासात त्याचं मन लागत नाही, हा जास्त वेळ अभ्यास करू शकत नाही, एकाग्रता याची कमी आहे. याच्यासाठी पण औषध आहे आपल्याला हो पुष्प सर. औषधीमध्ये? येस. पुष्प औषधीमध्ये आपण एक एक्झाम कॉम्बिनेशन म्हणून एक कॉम्बिनेशनच देतो. हां, तर बरं. त्या कॉम्बिनेशन मधलं अतिशय उत्तम आणि सुंदर असं एक चेस्टनट बर्ड नावाचं औषध आहे. जे मुलांना त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना की ते कॉन्सन्ट्रेट करूच शकत नाहीत कितीही म्हटलं तरी. काही वेळेला काही पालकांची अशी पण तक्रार असते की आहे त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे, पण कॉन्सन्ट्रेशन नाहीये, एका जागी तो बसतच नाही, शांतपणे तो अभ्यास करतच नाही, तेवढा वेळ तो अभ्यासाला देतच नाही, सोडून देतो गोष्टी. सो याच्या सगळ्यावरती उत्तम औषध आहे हे, अतिशय उत्तम. क्लेरंथस. नाही, चेस्टनट बर्ड. चेस्टनट बर्ड. येस, येस, ओके, येस, ओके, येस. ओके. आणि स्क्लेरंथस तर तुम्ही आता म्हणालात तसं येस, स्क्लेरंथस सुद्धा आपण मुलांसाठी देतो. जी मुलं चंचल आहेत, अतिशय नाचरं काम आहे, म्हणजे थोडक्यात म्हणजे सतत इथे तिथे 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 गोष्टी करायच्या, सगळ्या गोष्टी अर्धवट करायच्या, वेळेत त्या पूर्ण करायच्या नाहीत, या सगळ्यासाठी स्क्लेरंथस काम करतो. ओके. म्हणूनच मी म्हटलं की आपण एक एक्झाम कॉम्बिनेशन ते जे मुलांना देतो त्याच्यामध्ये चेस्टनट बर्ड आणि अशी काही अजून इतर औषधांची कॉम्बिनेशन्स आपण मुलांना देतो त्याच्यामध्ये. ओके. स्क्लेरंथस हे मुळात चंचल असणाऱ्या मुलांसाठी एक ना धड पण काहीतरी अर्धवट गोष्टी करणं, सोडून देणं, कुठेच एक ठिकाणी बसणार कुठेच नाही, एक ठिकाणी ते इकडे-तिकडे. बसत नाहीत शांतपणाने, त्यांचं कशावरतीच लक्षही केंद्रित होत नाही, पण नाचरं काम हाच शब्द त्याच्यासाठी अच्छा, योग्य अच्छा, आहे. अच्छा. त्याच्यासाठी स्क्लेरंथस हे खूप छान औषध आहे म्हणजे सर. अभ्यासू मुलांसाठी किंवा प्रत्येक पालकांनी स्वतःच्या मुलांसाठी हं. हे चेस्टनट बर्ड आणि येस, स्क्लेरंथस, स्क्लेरंथस. हो, ज्यांची मुलं हो, एकाग्रतेचा अभाव हो. आहे, येस. फार चंचल आहेत, हो, एका जागी हो. बसत नाहीत, हो, सांगितलेलं हो. काम वेळेत करत कंटाळा नाहीत. करतात त्या कंटाळा कामाचा, करतात. अभ्यासाचा, सगळ्याचाच. इव्हन कामाचाही कंटाळा करतात ते. ओके. हे मोठ्या लोकांना पण मोठ्या सुटत लोकांना असेल? पण हो, हो. खूप लोकांना अशी सवय असते बघा मोठ्या लोकांमध्ये, की सतत एका जागी टिकून काम न करणं. म्हणजे त्यात पण आपण बघतो, की माझ्याकडे तसा एक पेशंट आलेला होता, की हुशार सगळ्या गोष्टी आहेत सर, पण वारंवार स्वतःची नोकरी बदलणं. म्हणजे एका जागी तो मनुष्य नाहीच स्थिर राहू शकत. सगळ्या ठिकाणीच अर्धवट काम करायचं. कारण आपल्याकडे बघा जुन्या लोकांची ही पद्धत किती छान होती, की 30-30, 40-40 वर्ष एका ठिकाणी काम करून, एखाद्या कंपनीत काम करून त्या सगळ्याचे बेनिफिट्स पण त्यांना मिळत होते ना तसे. बरोबर. तर ती बायको तक्रार हीच घेऊन आली होती, की अहो हे प्रत्येक वेळेलाच एक नोकरी 5 वर्षात त्यांना त्या बदलतं. नोकरीचा कंटाळा येतो आणि ते सोडून देतात. सो थोडं हे असं करणं, आळस करणं त्या गोष्टीचा, या ज्या गोष्टींसाठी स्क्लेरंथस खूप छान काम करतं. मग नाचरं काम म्हणलं ना, नाचरं काम करणारी एका जी ठिकाणी लोकं न आहेत, टिकणाऱ्या येस, व्यक्तीसाठी मग मुलं त्यांच्यासाठी असो हो, किंवा हो. अगदी किंवा मोठे लोक. कोणी असू देत. हो. बरं, त्यांच्यात हे काम करतात. येस, स्क्लेरंथस ओके. काम करतं. पुढचं एक स्वभाव वैशिष्ट्य जे मला आजूबाजूला आपल्या प्रत्येकाला, ते प्रेक्षकांना सुद्धा खटकत असेल, आपल्या आजूबाजूला असे लोक असतात ना, जे दांडगट प्रवृत्तीचे असतात. म्हणजे स्वतःचं मत इतरांवरती लादणं. म्हणजे मी जे म्हणतोय तेच खरं आहे आणि मी जे म्हणतोय तेच तू केलं पाहिजेस. मी आणि घरात ॲक्च्युअली बॉस असेल ऑफिसमध्ये, घरात आई असू शकते, वडील असू शकते, सासू तर सुनेच्या नजरेत असतेच. असे हे म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण अरेरावी प्रवृत्तीच्या लोकांसाठी काही औषध अरेरावी प्रवृत्ती. येस, अरेरावीसाठीच आपल्याकडे वाईन नावाचं खूप छान औषध आहे सर, की जे लोक बऱ्याच घरांमध्ये असं मी बघितलेले आहेत, की काही बाबा लोक म्हणजे विशेष करून ते असे म्हणजे सतत हिटलरच्या भूमिकेत असल्यासारखेच ते सतत स्वतःच्याच इतरांच्या मताचा विचार न गोष्टी करता स्वतःचं मत लादणे. स्वतःचं मत लादायचं, अट्टाहासाने त्या गोष्टीच करायला लावायच्या. मलाही मान्य आहे की घरात एक शिस्त हवी, कोणाचा तरी धाक हवा,
पण त्याचा अतिरेक होता कामा नये पुन्हा एकदा. आणि असे लोक खूप असतात सर की ज्याचा भयंकर त्या घरातल्या बाईला म्हणजे स्त्रीला त्रास होतो, तिच्या मुलाबाळांना त्रास होतो आणि मग प्रत्येक गोष्टीचा हट्ट हे असंच झालं पाहिजे किंवा मी सांगतो त्याच क्षेत्राची निवड मुलांनी केली पाहिजे, त्यातच त्यांनी करिअर केलं पाहिजे, इथपासूनचा अट्टाहास आणि तेच करायला लावणं म्हणजे हिटलरशाही हा शब्द त्याच्यासाठी योग्य आहे. त्याच्यासाठी वाईन हे औषध खूप छान काम करतं सर. हो, वाईन. वाईन म्हणलं जातं त्याला, VINE. सो हे अतिशय उत्तम काम करतं. आणि अजून एक त्याच्यात आता व्हाईनवरून मला आठवलं छान, व्हाईन हे औषध अजून एका वरती छान काम करतं, ते म्हणजे पुष्पौषधी. मी पुढे सांगीनच, पण मी ज्यावेळेला मी प्रशिक्षण त्याचं देते त्यावेळेला आपण एक हेअर ऑइल बनवायला सांगतो आणि क्रीम बनवायला सांगतो. तर त्यातल्या हेअर ऑइलमध्ये सर व्हाईन आपण विशेष करून वापरतो आणि त्यांनी अतिशय सुंदर हेअर ग्रोथ होते. म्हणजे जे तुम्हाला तुमचे तर साधारणतः 1 महिन्याभरात जे काही ग्रोथ असेल तुमची की 1 इंचभर वाढत असतील तुमचे केस, तर आपल्या त्या औषधानी जवळजवळ 1.5 इंचापर्यंत लोकांचे केस वाढतात. म्हणजे येस, ज्यांना हेअर कटला 2 महिन्यांनी जावं लागतं तिथे त्यांना 1.5 महिन्यात जावं लागतं. इतकी छान ग्रोथ आहे ह्या एका औषधाने. तर त्याचा अजून एक हा पण फायदा आहे. म्हणजे सो व्हाईन हे औषध विशेष करून आपण हेअर ऑइल मध्ये पण वापरतो. ओके. मी काही स्वभाव वैशिष्ट्ये काढलीच होते, त्याच्यात मी माझं सुद्धा स्वभावाचं म्हणजे मला माझ्यासाठी सुद्धा हे विचारायचं होतं मला. काही लोक असतात ना, त्यांना तेपणाचा फार कंटाळा येतो. येस. की म्हणजे काय होतं की मला रुटीन सगळं काही ठीक चाललेलं आहे, की एखाद्या ठिकाणी आता जर मी रोज एकाच ठिकाणी येत असेल, तिथून मला छान पैसेही मिळत असतील, छान माझं कामही छान चाललं असेल, पण तोपणा नकोय मला. माझ्या आयुष्यात काहीतरी नाविन्य पाहिजे. हा माझा सुद्धा स्वभाव आहे. आणि अशा स्वभावाच्या लोकांसाठी काय असतं की म्हणजे त्यांना फार लवकर कंटाळा येतो, तोपणा नाही, काहीतरी नवीन, काहीतरी चॅलेंजिंग असं करायचं असतं त्यांना. याच्यासाठी काय आहे औषध? हो, त्याच्यासाठी पण आपल्याकडे खूप छान औषध आहे. हॉर्नबीम नावाचं एक औषध आहे सर. हॉर्नबीम म्हणतात. हॉर्नबीम नावाचं औषध आहे की माणूस करतो आणि ही लोक आळशी बिलकुल नसतात सर. असं नाहीये की ही आळशी कॅटेगरीमध्ये येतात. हे खूप छान काम करणारे असतात. पण जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला पण कदाचित रोज पेशंट्स बघायचे, रोज तेच रुटीन, की बाबा नाही मला संध्याकाळी काय 6 ते 10 मी क्लिनिकच बघतोय किंवा जे काही तुमचं रुटीन असेल, त्या रुटीनचा एक दिवस उठल्यावरती तुम्हाला त्या क्षणी असं वाटतं की काय मी रोज तेच काम करतोय, काही वेगळं हॅपनिंग असं माझ्या आयुष्यात घडतच नाहीये हे असं. आणि तुम्ही पुन्हा कामालाही लागता, हेच तुम्ही रुटीन असतं ते फॉलो करता. पण त्याच्यासाठी पण हे खूप छान आहे की त्याला तुम्हाला रोज नवीन छान एक उत्साह देणं, उमेद देणं, याच्यासाठी हॉर्नबीम हे उत्तम काम करतं. त्याच्यासाठी अजून एका वेगळ्या गोष्टीवर काम करतं सर. अर्थातच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी मॅरेज काउन्सिलर असल्यामुळे मला हे अनुभव लोकांकडून बरेच येतात की एक 40शीच्या दरम्यान किंवा 40शी नंतर आपण म्हणूयात की लग्नाला साधारण एक 20-20 वर्ष जेव्हा झालेली असतात, तेव्हा तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये सुद्धा एक तोचतोचपणा आलेला असतो. मग त्या कंटाळवाणा झालेल्या असतात त्या गोष्टी किंवा ते सुद्धा रुटीन झालेलं असतं काही लोकांसाठी. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक नाविन्य आणण्यासाठी आपण असं म्हणू शकतो, त्यासाठी सुद्धा तुम्हाला हॉर्नबीम हे अतिशय उत्तम काम करतं. म्हणजे संसारामध्ये सुद्धा जर तोचतोचपणा आलेला असला आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 40शी नंतर तो एक तोचतोचपणा येतो प्रत्येकाच्याच ह्याच्यात की काय तेच मी करतेय, तेच ऑफिस, तेच एक वर्षभरात नाही एक आमची फॅमिली ट्रिप असते किंवा काय जे काय तुमचं सगळ्यांचं रुटीन असेल त्याप्रमाणे. आणि मी म्हटलं तसं सगळ्यात महत्वाचं तुमच्या लाईफमध्ये जर सेक्शुअल लाईफमध्ये सुद्धा जो आलेला तोचतोचपणा आहे त्यावर सुद्धा हॉर्नबीम कुठल्याही गोष्टीत तोचतोचपणा जो आहे त्यातून आलेला थोडासा कंटाळा असं आपण म्हणू शकतो. थोडं मग आपल्याला तसं वाटतं की ही गोष्ट काय आपण तीच करतोय, त्याच्यात काही छान नाविन्य राहिलेलं नाहीये, असा पॉइंटला आपण हे औषध छान काम करतं आपण दिल्यावर. ओके. येस. काही लोकांना भूतकाळात रमतात. हो. म्हणजे भूतकाळ त्यांचा पिच्छा सोडत नाही बऱ्याचदा. म्हणजे ते चांगला असो वाईट असो की म्हणजे अरे ते काय दिवस होते,
किंवा ते आनंदाच्या हिशोबाने पण असेल किंवा दुःखी, म्हणजे एखादा व्यक्ती जो दुःखी आहे ना तो सतत भूतकाळ उगाळत बसणं, किंवा जरी चांगला जरी भूतकाळ असला तरी माझं माहिती आहे का तुला असं होतं, किंवा त्यावेळेस बाबा मी हे केलेलं आहे, त्यावेळेस माझे एवढे फॉलोअर्स होते, नंतर माझं म्हणजे भूतकाळात रमणे. भूतकाळ त्याचा पिछा सोडत नाही किंवा तो भूतकाळाचा पिछा सोडत नाही, अशा स्वभाव वैशिष्ट्यासाठी काही आहे? येस, याच्यासाठी हनीसकल म्हणून एक खूप छान औषध आहे आपल्याकडे. आणि मी त्याच्यासाठी पण एक उदाहरण देते. माझ्याकडे त्याच्यासाठी पण एक कुटुंबातले सासूसूनच आल्या होत्या आणि ती पण हीच तक्रार घेऊन आली होती की माझ्या सासूबाई अजूनही त्यांच्या काळातच रमलेल्या आहेत, म्हणजे त्यातून बाहेर आलेल्या नाही. आमच्या टायमाला माहिती का? हा, आमच्या वेळेला. पण ठीक आहे, हे सांगावं, एकदा सांगावं, तुम्हाला एक अनुभव म्हणून तुम्ही सांगणं. पण त्या म्हणल्या प्रत्येकच गोष्टीत त्या भूतकाळात जातात. म्हणजे अगदी रोजच्या भाजी करण्यामध्ये सुद्धा माझ्या ना सासूबाई हे असं करायच्या, हा अगदी, आणि त्यांना मी हे केलेलं इतकं आवडायचं, किंवा मग माझ्या आई आहे ना हे असंच करायची. सतत आपल्या त्या काळामध्ये जाऊन बोलणं इतक्या छोट्या छोट्या गोष्टींनी. आणि थोडीशी मग ती घरातली सगळेच लोक थोडेसे वैतागले होते या गोष्टीला मात्र. तर त्याच्यावर पण हे हनीसकल उत्तम काम करतं सर. आणि थोडं हनीसकल, येस, हनीसकल उत्तम काम करतं की पास्ट मधल्या गोष्टी जर तुमच्या रोजच्या जीवनात रोज तुम्हालाही त्रास देत असतील, वारंवार त्या आठवत असतील, वारंवार तुम्ही त्यावर चर्चा करत असाल, तर त्यावर छान काम करतं हनीसकल. भूतकाळातून बाहेर भूतकाळातून बाहेर काढणारी त्या आठवणी आहेतच, त्या असल्याही पाहिजेत आपल्याला. ज्या काही बालपणीच्या आपल्या काही छान आठवणी असतात, पण माझं बालपण घेऊन मी जर रोज तू माझ्या मुलांना सांगत बसले तर कुठेतरी कंटाळवाणं होतं ते. आणि तेच नेहमीच तो वेलकम मधला डायलॉग आहे, बस करो यारो तुम्हारा 1947 का डायलॉग, पैसा है शोहरत है नाम है, तशा पद्धतीने होतं. सो हनीसकल खूप छान काम करतं सर त्यावरती. आणि मला नक्कीच आनंद होतो हे सांगताना पण की माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी जेव्हा असेच कुटुंबातले कोणीही सदस्य जेव्हा येतात, म्हणजे मग नवरा बायको असतील, मुलं असतील, किंवा मग सासवा सुना असतात, सासरे काही वेळेला असतात, तर या सगळ्यावरतीच पुष्पौषधी अतिशय उत्तम काम करतं सर, अतिशय उत्तम. म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो ना की आपल्या घरातला सदस्य आपण त्याला असं सोडून तर जाऊ शकत नाही, पण मग करायचं काय अशा वेळेला कुटुंबातल्या लोकांनी, की सहन तर करावं लागतंय. जसं आपण वाईनचं मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की घरातच हिटलर आहे, पण त्याची हिटलरशाही जी आहे ती सहन किती करायची ना. तर आणि आता उलट पण सांगते की आपण वाईननी तर त्याची हिटलरशाहीचं प्रमाण कमी तर करूच शकतो, पण तसंच पद्धतीने आपण इतरांना ते सहन करण्याची ताकद देण्यासाठीची सुद्धा आपल्याकडे औषधं आहेत. कुठलं औषध आहेत याच्यासाठी, इम्पेशन्स आहेत, बाकीची काही औषधं आहेत की जी तुम्हाला थोडीशी सहन करण्याची तुमची ताकद वाढवते, अशी पण आपल्याकडे औषधं आहेत. सो आपल्याकडे कशावरच औषध नाही असं कुठलंच नाही, कुठलाच स्वभाव नाही, मानसिक असंतुलन याच्यावरती औषध सगळ्यावर आहे. घरात लहान मुलं फार चिडचिड करत असतात, आदळापट, हे थोडं हे झालं की म्हणजे रागवतात, मारतात आणि अग्रेसिव्ह असतात काही लहान मुलं, त्यांच्यासाठी काय औषध असतं? चेरी प्लम नावाचं एक औषध आहे सर. विशेष करून चेरी प्लम हे औषधच तुमच्या सगळ्या अतिरिक्त भावनांना कंट्रोल करतं, सगळ्याच. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की अति रागही चांगला नाही, अति प्रेमही चांगलं नाही ना. आपण म्हणतो ना की प्रेमाने की आपण कोणाला जखडून ठेवू शकत नाही. सो कुठल्याही भावना अति प्रमाणात असणं आणि त्या भावना तुम्हाला कंट्रोल नाही करता येते, तर चेरी प्लम हे त्या सगळ्यासाठी अतिशय उत्तम औषध आहे, अतिशय उत्तम काम करतं ते. भावनांना आवर घालता येते, कुठलीही असू देत, रागाची असू देत किंवा तुमच्या उदासपणाची असू देत, अति आनंदाची असू देत, आपण म्हणतो ना ओव्हर एक्साइटमेंट भावना अति होत असेल, चेरी प्लम उत्तम काम करतं. पुन्हा एकदा फक्त डॉक्टर बाक यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही हे कुठल्याही शारीरिक आजाराबरोबर, जसं आपण म्हणतो तसं की ताप आलाय, पॅरासिटामॉल हे एक ठरलेलं आहे की देणं आवश्यक आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ताप कंट्रोल करण्यासाठी, पुन्हा एकदा कुठल्याही गोष्टीवर कंट्रोल आणण्यासाठी चेरी प्लम उत्तम काम करतं. तापावरही ते त्याच पद्धतीने उत्तम काम करतं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की हे शारीरिक गोष्टी बऱ्या करता हा कुठेही तुम्ही उल्लेख करायचा नाही, म्हणून आपण असं फक्त सांगू शकत नाही. पण तरीही
पॅरासिटामॉल आपण घेतोय समजा, तर त्याच्या बरोबरीने आपण हे औषध चेरी प्लम देऊ शकतो. अजून एक छान त्याचा सर तुम्हाला उपयोग असा आहे की अगदी तुम्हाला पोटात नाही घ्यायचं, असा क्षणभर धरूयात की आपण एक क्रोसिन पण घेतलेली आहे समजा तुमचा ताप टेम्परेचर कमी करण्यासाठी. तर आपण ज्या गार पाण्याच्या घड्या ठेवतो फॉर एक्झाम्पल, तर त्या गार पाण्याच्या घड्यांमध्ये आपण त्या पाण्यामध्ये आपण हे ड्रॉप्स टाकू शकतो सर. येस, आणि त्याच्या घड्या जर तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला त्याचे सुद्धा रिझल्ट तसे छान उत्तम येतात. आणि हे दोन्ही तिन्ही पद्धतीने जसं मी म्हणलं तसं की तुम्ही अशा पद्धतीने वरून सुद्धा अप्लाय करू शकता. रेस्क्यू रेमेडी सुद्धा तुम्ही. रेस्क्यू रेमेडी कशासाठी वापरली जाते? रेस्क्यू रेमेडी तुम्हाला पॅनिक अटॅक एखाद्याला आलाय, कोणाला भोवळ आली आहे, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही डायरेक्ट जर तोंडामध्ये त्यांचे काही 2-3 ड्रॉप्स जरी टाकले ना त्यातले सर, तर भोवळ आलेला माणूस सुद्धा शुद्धीवर येतो इथपर्यंतच. किंवा कॉम्बिनेशन आहे 3-4 हो, ते 5 औषधांचं कॉम्बिनेशन आहे. सो ते उत्तम काम करते. त्या रेस्क्यू रेमेडी म्हणूनच म्हटलं गेलं. मी तर असं ऐकलं होतं की रेस्क्यू रेमेडीची बॉटल प्रत्येक मोठे मोठे सेलिब्रिटी राजकारणी यांच्या पॉकेटमध्येच असते. आपण आता नावं नाही घेऊ शकत इथे म्हणून, पण भरपूर लोक घेतात सर. आणि मी उगीच माझ्याबद्दल सांगेन मी की मी इतके सारे पॉडकास्ट करते, पण आपण म्हणतो ना परीक्षेला जाताना एक धाकधूक असतेच बघा, आणि ती हवी पण, म्हणजे ती गरजेची पण आहे. सो मला सुद्धा सवय आहे की तुमच्या इथे पॉडकास्टला येण्याच्या अगोदर माझ्या पर्समध्ये असतं आणि 5 ड्रॉप्स मी घेऊन मग इथे तयारीने येते. होतं माइंड असं रिलॅक्स होतं. येस, नक्कीच. काय काय होतं अजून रेस्क्यू रेमेडीने? पाल्पिटेशन होत असेल तर ते थोडं कमी होतं, धडधड, कारण हे सगळे तुमच्या पॅनिक अटॅकचे सिम्पटम्स आहेत ना सर, तर या सगळ्यावरती ते छान काम करतं. भीती वाटली तुम्हाला एकदम, तर या सगळ्यावरती ते उत्तम काम करतं. सगळ्यात डोस असतो की म्हणजे कमी जास्त प्रमाणात? नाही, कमी जास्ती म्हणजे 5 ड्रॉप्स तर तुम्ही पाण्यातनं पटकन घ्यायचे किंवा डायरेक्ट जिभेवर टाकू शकतो. भोवळ आलेल्याला मात्र आपण म्हणतो की जिभेवर डायरेक्ट टाकायचे, म्हणजे त्याचा लगेच आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो त्याचा. खूप छान. हे जे काही आपण आतापर्यंत औषधं सांगितले, हे एकटे दिले जाते. रेस्क्यू रेमेडी 5 औषधांचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की आता मी पण एक होमिओपॅथिक डॉक्टर असल्यामुळे हे समजू शकतो, ही त्याचीच विंग आहे थोड्याफार प्रमाणामध्ये फ्लॉवर रेमेडी. सो याच्यामध्ये केस टेकिंग फार महत्वाची आहे. येस, कारण समोरच्याला समजून घेणं की कुठलं औषध कशावरती लागू होतं हे पण फार महत्वाचं असेल याच्यामध्ये. केस टेकिंग, काउन्सिलिंग हा सुद्धा रोल फार मोठा याच्यामध्ये असेल, मला असं वाटतंय. अजून काही आहे याच्यामध्ये सांगण्यासारखं? याच्यामध्ये, आणि मी आता तुम्हाला म्हणलं तसं सर की बरेचदा सगळ्यात महत्वाचं यामध्ये एक आहे चांगली गोष्ट की मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपण आत्ता करंट असणाऱ्या फक्त एखाद्या आजारावर औषध, मानसिक आजारावर औषध देऊ शकतं का? तर नाही. कुठेतरी तुम्हाला 20-25 वर्षांपूर्वी काही घडलेलं असेल, 30 वर्षांपूर्वी काही घडलेलं असेल, तर या सगळ्यावरती सुद्धा तुम्ही औषध देऊ शकता. म्हणजे स्टार ऑफ बेथलेहेम, SOB त्याला म्हटलं जातं. तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जर एक मानसिक जबरदस्त धक्का बसला असेल, शॉक बसला असेल, येस, तर त्यावर सुद्धा इतके वर्षांनी सुद्धा सर चांगले परिणाम होतात या औषधांनी. म्हणजे त्याच्यासाठी मी एक उदाहरण देते की माझ्या नात्यातलेच एक जण होते आणि त्यांनी त्यांच्या सख्ख्या मामाला ऍक्सिडेंटमध्ये स्वतःच्या समोर जाताना बघितलं होतं, आणि ते स्वतः त्यावेळेला फक्त 12वी इयत्तेत होते. तसं लहान वय होतं की कोणाचा असा मृत्यू समोर बघणं या सगळ्या गोष्टींसाठी. तर त्याच्यानंतर त्यांच्या वयाच्या जवळजवळ 42 42 या एजमध्ये त्यांनी हे औषध घेतलं होतं आपल्याकडून. तर इतके सुंदर त्यांना त्याचे रिझल्ट आले, कारण त्यांना स्टार ऑफ बेथलेहेम म्हणतात त्याला, SOB. तर ते उत्तम काम करतं सर, उत्तम काम करतं. मगाशी तुम्ही असं बोलता बोललात, त्याच्यावरती मला थोडा प्रश्न विचारायलाच लागेल प्रेक्षकांसाठी, की तुम्ही जसं म्हणलात की प्रत्येकाच्या घरामध्ये ही फ्लॉवर रेमेडीची, पुष्पौषधीची किट असली पाहिजे. कुठले औषध असले पाहिजे साधारण त्याच्यामध्ये? मी असं सगळी 38 मी म्हणेन की रेस्क्यू रेमेडी तर तुम्ही सगळ्यांनीच जवळ ठेवाच, म्हणजे आणि त्याच्या बरोबरीने सगळं किट जर असेल तर उत्तम. पण मी किटसाठी असं म्हणेन की तुम्ही त्याच्यासाठी आधी छान प्रशिक्षण घ्या. बरं, याला कुठली तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड लागत नाही सर, म्हणजे कोणीही शिकू शकतं त्याच्यामध्ये. आता माझी आर्ट्सची बॅकग्राऊंड होती, मी काही सायन्सची स्टुडंट नाहीये, पण मी पण शिकल्यावरती याला ते कंपल्सरी नाहीये. सो कोणीही, अगदी घरी असणाऱ्या होममेकर महिला ज्या आहेत त्या सुद्धा हे माझ्याकडून याचं प्रशिक्षण घेऊ शकतात, आणि आपल्या घरापुरतं म्हणा किंवा आपल्या ओळखीतल्या लोकांना पण ही औषधं त्या अगदी
अगदी छान देऊ शकतात. सुंदर आहे. म्हणजे जे आत्तापर्यंत आपण ऐकलं ते आणि प्रत्येकाला गरजेचं आहे. कारण माझ्या Yes. आजूबाजूला सगळ्यांना, कारण मी आत्ता जे स्वभाव वैशिष्ट्य काढले होते हं. आणि त्याच्यावरती आपली चर्चा झाली, या स्वभाव वैशिष्ट्याची लोकं आपल्या आजूबाजूला कुठे ना कुठे भेटतील अशा आहेत आणि याचा एवढा फरक पडत असेल. म्हणजे याचे काही कोर्सेस असतात किंवा तुम्ही कोर्सेस घेता याचे काही? हो, येस सर. मी स्वतःच त्याचा कोर्स घेते. जो आपला 1 महिन्याचा कोर्स आहे. आणि मी पहिल्याच तुम्हाला जसं म्हटलं होतं तसं, की आजीबाईचा बटवा जसा प्रत्येक घरात हवा, तसं मी असं म्हणते, की ज्या म्हणजे महिला आहेत, होममेकर ज्या आहेत, तर त्यांनी जरूर हा कोर्स करावा. काउन्सिलर्स लोकं आहेत, त्यांनीही करावा. मी तर म्हणेन सगळ्यांनाच उपयुक्त आहे तो. घरातल्या एका मेंबरनी तरी जरूर करावा. आणि हे किट घरात तुमच्या असावं सगळ्यांनी. 1 महिन्यामध्ये तुम्ही त्याचं छान 38 प्रशिक्षण. औषधांचं. येस. आणि तुम्हाला कुठेही याच्या सायन्स बॅकग्राऊंडची आवश्यकता नाही. मी स्वतः सायन्स बॅकग्राऊंडची नाही आहे. मी आर्ट्स केलेलं आहे. त्यामुळे इथे काही त्याची म्हणजे आवश्यकता नाही आहे. आणि छान पद्धतीने तुम्ही हे शिकू शकता. अवघडही काही नाही आहे. फक्त एक 38 व्यक्तिमत्व असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक अशी आपल्याला त्याच्यामध्ये शिकायची असतात. आणि मग कॉम्बिनेशन्स कशी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा यातला पार्ट आहे तो थोडासा काउन्सिलिंगचा पण असतो. तोही मी त्याच्यामध्ये शिकवते. त्याचबरोबरीने केस कशा पद्धतीने तुम्ही घ्यायची. येस. त्याला खूप महत्त्व आहे. जसं मगाशी एक उदाहरण तुम्हाला मी दिलं, की 35-40 वर्ष कुठेतरी त्याचं रूट असू शकतं. म्हणजे त्याचं कारण असू शकतं. तर त्यासाठीच आपण कशा पद्धतीने ती केस घ्यायची, त्याचा कसा अभ्यास करायचा आणि मग आपण कॉम्बिनेशन्स कशी ठरवायची, हे सगळ्याचं प्रशिक्षण मी त्याच्यामध्ये देते सर. खूप छान, खूप छान. आणि ज्याला खरंच असं हा पॉडकास्ट असं वाटला असेल, की किती सुंदर आहे, वेगळ्या पद्धतीचं आपण चालता बोलता आपल्या आजूबाजूला अशी काही लोकं असतात या स्वभाव वैशिष्ट्याची आणि त्या स्वभावाचा आपल्याला त्रास होत असतो आणि आपण म्हणतो, की वारंवार फक्त आपण स्वतःला कन्सोल करतो, की स्वभावाला कुठे औषध आहे, पण स्वभावाला सुद्धा औषधं आहेत आणि ते मॅम ते शिकवतात देखील. जर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल, की ही औषधं तर वेगवेगळी सांगितलीच आपण, परंतु त्याच्यात कसं असतं, की 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये सगळे तर काही सांगू शकत नाही. मॅम त्याचा कोर्स देखील घेतात आणि विषयी आपण डिटेल नॉलेज कोर्समध्ये आपण मिळवू शकतो. खूप छान झाला मॅम पॉडकास्ट. पुन्हा एकदा नवीन विषय आणि तेवढ्याच छान पद्धतीने तुम्ही तो समजावून सांगितलात. पुन्हा कसं वाटलं तुम्हाला राजमंचावर? आणि मला वाटतं नवीन स्टुडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदा हो, आलात. मी या स्टुडिओला पहिल्यांदा आले. हां. खूप छान वाटलं आणि इथले वाइब्सच खूप छान आहेत सर हो, खरं हो. तर. त्यामुळे मला आणि म्हणजे माझ्यासाठी लकी पण आहे. हो. म्हणजे राजमंच. राजमंच. येस, येस, येस. येस. सो मला माझा नेहमीसारखाच खूप छान अनुभव होता हा पण. ओके. येस. तुमचा अनुभव कसा होता ते आम्हाला कळवा. पॉडकास्ट कसा वाटला कळवा. तुम्हाला रिलेटेबल वाटला का ते सुद्धा कळवा. काही चांगलं वाटलं तर पुढे शेअर करा. काही जर तुम्हाला खटकत असेल कुठे, छान शब्दामध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. कारण तुम्ही जे काही आम्हाला सूचना द्याल त्या सूचना पाळूनच आम्ही पुढे आमच्यामध्ये सुधारणा करत असतो. कारण आम्ही जे इथे करतोय ते तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करण्यासाठी. सो तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही आम्हाला कळवू शकता. लाईक करायला विसरत जाऊ नका. कमेंट्स तर कराच आणि सर्वात महत्त्वाचं हे चांगलं जे नॉलेज तुम्हाला भेटतं या मंचाच्या माध्यमातून ते इतरांपर्यंत शेअर करणं पुण्याचं काम आहे असं मी सांगेन. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असेच अनेक पॉडकास्ट करण्यासाठी खूप बळ देतं. त्यामुळे तुमचं प्रेम सतत आमच्यावरती असू द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच.